नमस्कार मित्रांनो, KRS मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। आपल्या शेतकरी मित्रांसाठी एक आनंदाची बातमी आपण घेऊन आलेलो आहोत। आता सोयाबीन आणि कापूस उत्पादकांसाठी 10,000 रुपये पर्यंतचे जे काही अनुदान देण्यात येणार आहे, यासाठी कोणते शेतकरी पात्र आहेत या संबंधीचा GR आलेला आहे। GR मध्ये नक्की काय आहे हे या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात समजून घेणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, कारण आपल्या चॅनलवर असेच महत्त्वपूर्ण अपडेट वेळोवेळी मिळत असतात। तर चला मित्रांनो, वेळ न घालवता लगेच व्हिडिओ सुरू करूयात। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबतचा 29 जुलै 2024चा हा GR काढण्यात आलेला आहे। तर 2023चे जे खरीप हंगाम आहे त्या हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना यामध्ये लाभ मिळणार आहे। तर काय GR आहे ते समजून घ्या। मागच्या वर्षी जी काही आंतरराष्ट्रीय घडामोडी असतील किंवा अन्य काही कारणामुळे किमतीतील घसरणीमुळे शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले होते, त्यांना नुकसान सोसावे लागले आहे, त्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खरीप हंगाम 2023-24 मध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 2 हेक्टरच्या कमाल मर्यादेपर्यंत प्रति हेक्टर 5,000 रुपये अर्थसहाय्य देण्याची घोषणा केलेली आहे। याच घोषणेच्या अनुषंगाने राज्यातील सन 2023च्या कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसगट 1,000, तर 0.2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर 5,000 रुपये, 2 हेक्टरच्या कमाल मर्यादेपर्यंत हे अर्थसहाय्य दिले जाणार आहे। त्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आलेला आहे। आता शासन निर्णय काय आहे ते पहा। पहिला पॉइंट आहे, राज्यातील सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसगट 1,000 रुपये, तर 0.2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्राकरिता त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर 500 रुपये, म्हणजे 2 हेक्टरच्या कमाल मर्यादेपर्यंत अर्थसहाय्य मंजूर करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। वरील प्रमाणे जे काही अर्थसहाय्य अदा करण्याकरिता कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी 1,548 कोटी रुपये आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी 2,646.34 कोटी अशा एकूण 4194.68 कोटी इतक्या खर्चास मान्यता देण्यात आलेली आहे। तिसरा पॉइंट आहे, सदरचा खर्च कापूस सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादकता वाढ व मूल्य साखळी वाढ विशेष कृती या योजनेच्या लेखाशीर्ष खाली करण्यात मान्यता देण्यात येत आहे। सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठीचे पात्रतेचे निकष पुढील प्रमाणे असणार आहेत। तर पात्रता काय आहे, तर 0.20 गुंठे म्हणजे 0.2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी शेतकऱ्यांना 5,000 रुपये प्रति हेक्टर मिळणार आहे। तर ज्यांचं क्षेत्र 0.2 हेक्टर म्हणजे 20 गुंठ्यापेक्षा कमी आहे त्यांना यामध्ये 1,000 रुपये अनुदान सरसगट मिळणार आहे। राज्यातील ज्या कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सन 2023च्या खरीप हंगामामध्ये ई-पीक पाहणी ॲप किंवा पोर्टलद्वारे कापूस व सोयाबीन लागवडीची ज्यांनी नोंद केली आहे, असे नोंदीकृत शेतकरीच अर्थसहाय्याकरिता पात्र ठरणार आहेत। तर ज्यांनी ई-पीक पाहणी ॲपद्वारे आपल्या लागवडीची नोंदणी केलेली आहे, फक्त अशाच शेतकऱ्यांना कमाल 2 हेक्टर मर्यादेपर्यंत हे जे अनुदान आहे, अर्थसहाय्य आहे सरकारद्वारे दिले जाणार, हे मिळणार आहे। ई-पीक पाहणी ॲप किंवा पोर्टलवर नोंद असलेल्या क्षेत्रानुसार कापसाची सोयाबीनची नोंद दाखवली असेल त्याच क्षेत्राची मदत भेटणार। नोंद जर 1 हेक्टरची असेल तर 1च हेक्टरची मदत भेटणार आहे। ऑनलाईन प्रणालीद्वारे म्हणजे तुम्हाला ही जी मदत आहे ती DBT द्वारे मिळणार आहे। तुम्हाला हे पैसे DBT द्वारे भेटणार आहे। सदर योजना फक्त सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठीच मर्यादित राहील। तर आता काही जणांना प्रश्न असेल की यामध्ये KYC करावी लागेल, तर 5वा पॉइंट काय सांगितलाय, सदरचे अर्थसहाय्य वितरित करण्याची कार्यपद्धती स्वतंत्रपणे कळवण्यात येईल। ही अजून माहिती यामध्ये दिलेली नाही, परंतु याची स्वतंत्र माहिती देण्यात येईल। KYC असेल, अर्ज असेल, याची कार्यपद्धती GR असेल,
याची संपूर्ण माहिती आपण एक व्हिडिओ घेऊन येणार आहोत. जसा हा GR येईल तसा तात्काळ व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार आहे. तर तुम्ही कोणतीही काळजी करू नका. फक्त व्हिडिओच्या खालचं लाल बटन दाबा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन बटन चालू केल्यानंतर नोटिफिकेशन ऑटोमॅटिक तुम्हाला मिळेल. आणि हा जर GR आहे हा तुम्हाला स्वतःहून वाचायचा असेल तर त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आपल्या टेलिग्राम ग्रुपवर जाऊन तुम्ही हा GR मिळवू शकता. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.